दोन पिंपळाची मोठी झाडे आहेत बघा. जयवंत काय करतोयस? कंच जरा बघायच्या आधी हा पावट्याचा वेल आहे आणि पहिल्यांदा पावट्याला अशी फुलं येतात, नंतर त्याचा पावटा तयार होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलमध्ये. तर आज जयवंत घरी आलेला आहे मला भेटण्यासाठी. बरेच दिवस जयवंतची आणि माझी काय भेट झाली नव्हती. जयवंत पण त्याच्या कामामध्ये व्यस्त होता आणि मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. तर जयवंत आज आलेला आहे घरी. जयवंत नमस्कार. नमस्कार. काय कुठे होता, गायब होता इतके दिवस? अहो कामातनं वेळ गावला पाहिजे ना. व्हिडिओ करायचं म्हणजे काम पण केलं पाहिजे, व्हिडिओ पण केलं पाहिजे, दोन्ही बी काम चालू पाहिजे. नाही असं नाही. कुठल्या कामात व्यस्त होतास? काय काय कामं चालू होती तुझी? प्लंबिंगची कामं चालू होती. बर, आज वेळ मिळाला, सुट्टी होती का आज? हो, आज सुट्टी होती. चालेल चालेल. आता आपण कुठं जाऊया? मग आज शेतामध्ये जाऊया तुमच्या. जाऊया की. आपल्या प्रेक्षकांना तुमचं शेत पण दाखवूया. हा आणि तुमच्या शेतामध्ये पावट्याच्या शेंगा आलेल्या आहेत असं कळालंय मला. हो चालेल, बघूया. त्या पावट्याच्या शेंगा पण आपण तोडून आणू, प्रेक्षकांना पण आपल्या दाखवू पावट्याच्या शेंगांचा वेल कसा असतो, पावट्याच्या शेंगा कशा येतात, काय काय. हो जाऊया. चला मग जाऊया. नमस्कार. आम्ही आता आमच्या गावात आलेलो आहे, विठ्ठलवाडीत. आता हे माझे छोटंसं घर आहे आणि आता अजिंक्य तुम्हाला विठ्ठलवाडीत दावेल सगळी. तर मित्रांनो, आता आपण विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिराजवळ आलेलो आहे आणि इथला विठ्ठलवाडीचा परिसर मंदिराचं पण खूप छान आहे. दोन पिंपळाची मोठी झाडे आहेत बघा. अशी झाडं आता या काळात बघायला मिळत नाहीत. इथे शेजारीच मायक्का देवीचे पण मंदिर आहे. नमस्कार. आमच्या विठ्ठलवाडीत आलोय आम्ही आता. हे विठ्ठलाचं मंदिर आहे, सर्वांनी बघून घ्या. गाव अजिंक्य त्यांना. इथे सुंदर आणि रेखीव अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे बघा. आणि इकडे बजरंगबलीची मूर्ती आहे. ही विठ्ठल बिरोदेवाची मूर्ती आहे. नमस्कार. आता आम्ही दत्त मंदिरापाशी आलेलो आहे. दत्त मंदिर ही विठ्ठलवाडीचं दत्त मंदिर आहे. चला आता आपण दत्त महाराजांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आम्ही जयवंतच्या रानाकडे निघालेलो आहे. चला. आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहे. बघा, हे पावटा आहे. हा पावट्याचा वेल आहे ना? हा पावटाचा वेल आहे. आणि बघा इकडे मिरची आहे. ओके. इकडे मिरच्या लावलेल्या आहेत सगळ्या. तर मित्रांनो, हा पावट्याचा वेल आहे आणि पहिल्यांदा पावट्याला अशी फुलं येतात, नंतर त्याचा पावटा तयार होतो. हा इकडे मिरच्या आहेत. शेतातला नजारा बघा एकदा मित्रांनो.
कसलं मस्त वातावरण आहे आता. हे बघा आमचं दुसरं शेत आहे. आता पहिले शेत बघितलं, दुसरं शेत आहे. हे आवरत ऊस पूर्ण नऊ, बाकीचे बंद आहे. हा, आता तिसऱ्या रानामध्ये आम्ही आलेलो आहे. बघा हे शाळू लावलेला आहे सगळा पूर्णपणे. आता ह्या जरा तण वगैरे आलेला आहे. ती तण काढले की तुम्हाला वावर चकाचक दिसणार. मित्रांनो, आमच्या शेजारचं एक रान आहे. त्यांनी काय केलं बघा, इथं हे हरभरा टोकलेला आहे, हे ऊस लावलेला आहे बघा. पूर्ण शेतामध्ये हरभरा आणि ऊस आहे. जयवंत काय करतोयस? कंच जरा बघायच्या दिली. मोठं मोठं कणीस कणीस कुठं द्यात आहे गावा, सगळे बारकीच कणस आहे. ती एक तेवढं गावलं मला हे आमचं हे एक वावर आहे बघा. ही एक, त्याच्या खाली एक वावर आहे. हे बी शाळू, हे पण शाळू, आणि त्याच्या खायला पण शाळू, आणि डायरेक्ट शेवटचा ऊस. बर, इथं बघा ही पावटीची शेंगा आहे. पावटी शेंगा भरलेली नाहीत. मग काय झालं विषय, तोडून धावतो, सोलून धावतो तुम्हाला 2 मिनिटं. हे बघा भरलेली नाहीत, त्यामुळे आम्ही का नाही शेंगा भेटलेल्या नाही म्हणून आम्हाला बोवानी कणस दिलेली आहेत. धावतो तुम्हाला कणीस. हे आम्ही कणस घेऊन आलेलो आहे. आता कणसं घेऊनच आपण घरी जाऊया. मग आता हा, कणसं शेंगा काय आपल्याला मिळाले नाहीत. हा. चालतंय. आणि बघा आता वावर सगळं आमचं बघून झालेलं आहे. तुम्हाला वावराबद्दल कसं काही वाटेल त्या पद्धतीनं आम्हाला कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. शेत कसं वाटलं काय? बंद गेले का? नाही चालू आहे की. कमेंट मध्ये सांगा शेत कसं वाटलं काय वगैरे असं सांगा. शेताचा परिसर कसा वाटला, निसर्ग कसा वाटला आमच्या इकडचा शेताकडचा, हा, निसर्ग कसा वाटला हे नक्की सांगा. नक्की सांगा. मित्रांनो, आता आम्ही जयवंतचं शेत बघितलंय आणि तुम्हाला पण सगळी आम्ही जयवंतची शेती दाखवलेली आहेच. तर तुम्हाला हा आमचा शेतीचा व्लॉग कसा वाटला, जयवंतची शेती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही घरी निघालोय. चला तर मग, धन्यवाद.